ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत अर्णव आणि राकेश बोलत असतात। अर्णव म्हणत असतो हे सगळं करून काय मिळणार आहे। त्यावरच राकेश म्हणत असतो हे बघ, तू ईश्वरीला सांगण्याचा प्रयत्न जरी केलास तरी सुद्धा ते तुला महागात पडणारच आहे। मला तर असं वाटायला लागलेलं आहे आता की तू ह्या सगळ्या गोष्टी तू सोडून दे। अरे तू एवढा मोठा बिझनेसमॅन आहेस आणि एवढा मोठा बिझनेसमॅन असून सुद्धा तुला साध्या साध्या गोष्टी ते समजत नाहीयेत का? आणि त्याचबरोबर मला असं वाटतंय की तू थोडासा विचार करायला हवास, कमीत कमी इथे तुझ्या बहिणीचा तरी विचार करायला हवायस। तू किती वेळा असं ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या बहिणीला सांगणार आहेस आणि त्याचसोबत त्याचा काहीच फायदा होणार नाहीये। पण एक गोष्ट लक्षात ठेव की हे सगळं जर तू तुझ्या बहिणीच्या काळजीपोटी केलंस किंवा जर तुझ्या बहिणीला काही होऊ नये असं तुला वाटत असेल तर माझं ऐक, तू एकदा हे सगळं सोडून दे। त्याचसोबत ह्या सगळ्या गोष्टी इथे तू सोडून द्याव्यास असंच इथे मला वाटत आहे। आता ह्या सगळ्या गोष्टी इथे केल्यानंतर मात्र आता इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी झालेली असते की अर्णव हा खूपच जास्त शांत बसलेला असतो, कारण त्याला त्याच्या बहिणीची काळजी असते। तो म्हणत असतो जर तू हे लग्न थांबवण्याचा प्रयत्न केलास तर मग मात्र काहीच होऊ शकत नाही। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तुझ्या बहिणीसोबत कधीही काहीही होऊ शकतं, ही गोष्ट तू लक्षात ठेवायला हवीस। म्हणजे बघ, हॉस्पिटलमध्ये गेल्यावर कधीही गाडीचे ब्रेक फेल होऊ शकतात, त्याचबरोबर लिफ्टमधून जात असताना लिफ्टबद्दल काही होऊ शकतं, त्याचसोबत जिन्यातून खाली उतरत असताना सुद्धा अंजलीचा पाय घसरू शकतो। आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जर तू इथे हे माझं नाही ऐकलंस तर मग मात्र काहीच होणार नाही। आणि त्याचबरोबर मला असं वाटतंय की तू ह्या सगळ्या गोष्टी इथे ऐकल्या पाहिजेत। आणि त्याचबरोबर आता इकडे अशी सरळ सरळ धमकी दिल्यानंतर मात्र जो अर्णव आहे, अर्णव म्हणत असतो हा सगळा काय प्रकार आहे आणि त्याचसोबत इथे तुम्ही असं कसं करू शकता, ह्या सगळ्या गोष्टी इथे तो बोलत असतो। पण इकडे मात्र जो राजेश आहे, राजेश म्हणत असतो की मी काय करू शकतो आणि काय नाही ह्या गोष्टी तर तुला काहीच माहिती नाहीये। त्यामुळे मला असं वाटतंय की हे जे काही चाललेलं आहे ना ते आत्ताच्या आत्ता बंद ठेव। आणि त्याचबरोबर माझं मिस इंदोर सोबत लग्न हे होणारच आहे आणि त्याचबरोबर मी ते करणारच आहे, त्यामुळे तू जरा माझ्या नादाला लागू नकोस, असाच आता इथे राजेशने सरळ सरळ अर्णवला धमकी दिलेली असते। इकडे ईश्वरी तिच्या खोलीमध्ये असते आणि ती विचार करत असते। खरं तर आता अर्णवचा पूर्ण नंबर ब्लॉक केलेला असतो आणि इकडे अर्णव सतत कॉल करत असतो आणि त्याचबरोबर ती विचार करते हे सगळं ठीक तर चाललेलं आहे का मला कळत नाही, कारण कशा पद्धतीने आता ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। आणि त्याचबरोबर इथे बाबांनी असं सांगितलेलं आहे की नाही, काही जरी झालं तरी सुद्धा इथे अर्णव सरांशी अजिबातच बोलायचं नाहीये। मग मी आता काय करणार आहे आणि त्याचसोबत मला तर खूपच जास्त टेन्शन सुद्धा आलेलं आहे। आणि हे सगळं अशा पद्धतीने झालेलं असल्या कारणाने आता इकडे सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजेच की गणूबाप्पा, तू हे मला कुठल्या धर्मसंकटात नेऊन टाकलेलं आहेस। अर्णव सरांची आणि माझी किती चांगली मैत्री होती आणि तू आमच्या मैत्रीवर अशी गदा आणलेली आहेस गणूबाप्पा। पण मी ह्यावेळेस खरंच तुझ्यावर खूप जास्त नाराज झालेली आहे, मला कळत नाही की काय करावं आणि काय नाही ते। प्लीज गणूबाप्पा काहीतरी मार्ग दाखव, कारण इथे आता दुसऱ्या बाजूला अर्णव सुद्धा त्याच विचारामध्ये असतो। अर्णवने असं ईश्वरीला स्पष्टपणे सांगितलेलं असतं की ह्या लोकांबरोबर कसलेच रिलेशन ठेवायचे नाहीयेत, त्याचबरोबर काही जरी झालं तरी सुद्धा ह्या लोकांसोबत जायचं यायचं नाही कुठे किंवा ह्या लोकांच्या कसल्याच रिलेशनमध्ये यायचं नाहीये, कारण अर्णवचा आणि त्याच्या बाबांचा नुकताच बाहेर वाद झालेला असतो आणि वाद झाल्यामुळे इशूच्या बाबाने खूपच मोठा अर्णवबद्दल गैरसमज करून घेतलेला असतो आणि वादच त्या पद्धतीने तसा झालेला असल्या कारणानेच ह्या सगळ्या गोष्टी इथे अशा झालेल्या असतात। आता प्रेक्षकांनो, हे जरी इकडे खरं असलं तरी इथे अर्णव मात्र सतत इथे ईश्वरीला कॉल करत असतो। ईश्वरीला सतत कॉल करत असताना मात्र इथे ईश्वरीचा फोन लागत नसतो आणि ईश्वरीचा फोन लागत नसल्या कारणाने तो खूपच जास्त डिस्टर्ब झालेला असतो। आता तेवढ्याच त्याच गडबडीत नेमका लावण्याचा कॉल आलेला असतो। आता लावण्याचा कॉल आल्यानंतर इथे तो म्हणत असतो काय आहे मिस इंदोर, मी केव्हाचा तुला फोन करत आहे पण तुझा फोन का बरं लागत नाहीये। असं बोलल्यानंतर आता लगेचच लावण्या म्हणत असते काय चाललेलं आहे मिस
सिंदूर म्हणत आहेस आणि कोण मी सिंदूर, त्याचबरोबर हे सगळं असं कसं करू शकतोस तू. आणि त्याचबरोबर आता इथे ती म्हणत असते, तुला हे गोष्ट सांगायला मी फोन केलेला आहे की मी आपल्या डेस्टिनेशनचं जे काही लोकेशन आहे ते निवडलेलं आहे आणि तुला जाणून घ्यायचं नाही का की काय लोकेशन निवडलेलं आहे. तेवढ्यातच आता तो म्हणत असतो, कुठलं लोकेशन निवडलेलं आहेस. आणि तेव्हाच ती म्हणत असते, इंदोर निवडलेलं आहे, कारण इंदोरचे माणसं चांगले आहेत, त्याचबरोबर इथे इंदोरचे कपडे, त्याचबरोबर सगळ्याच खासियत इथे इंदोरच्या चांगल्या आहेत ना, म्हणून मी इंदोरच इथे सिलेक्ट केलेला आहे. ह्या सगळ्या काही गोष्टी ते ऐकल्याच्या नंतर मात्र आता तो लगेचच फोन कट करत असतो. त्याने फोन कट केल्यावर आता इकडे लावण्या खूपच जास्त रागात असते, कारण मी सिंदोरचं काय करायचं. आणि त्यासोबत हिला आता काहीतरी चांगलाच धडा इथे शिकवावाच लागणार आहे. तोपर्यंत तरी काही बाई शांत बसणार नाहीये. आणि त्याचबरोबर इथे आता जो अर्णव आहे तो विचार करत असतो, काय करू, काय झालेलं आहे, ही माझ्याशी का बोलत नाही ईश्वरी. त्याचबरोबर आता मला काहीतरी करून शोधलंच पाहिजे, पण कसं, काय करू असा विचार तो इकडे करत असतो. इकडे मात्र ईश्वरीने नंबर ब्लॉक केलेले असल्या कारणाने आता तिचं सुद्धा कसलंच कॉन्टॅक्ट इथे होऊ शकलेलं नसतं. आणि त्याचबरोबर कसलंच कॉन्टॅक्ट न होऊ शकल्यामुळे आता इकडे मात्र जो अर्णव आहे तो खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो. तर ईश्वरी विचार करत असते, काय करू, बोलू का एकदा अर्णव सरांशी. आणि त्याचबरोबर जर मी अर्णव सरांशी बोलायला गेले तर काय होणार आहे आणि त्याचबरोबर काय नाही, ह्या गोष्टी तर मला इथे समजत नाहीयेत. तेवढ्यातच इशू सोबत बोलण्यासाठी इथे नम्रता आलेली असते. आता इशू सोबत बोलण्यासाठी नम्रता आल्यानंतर इथे ती बोलत असते, इशू काय करतेस तू, ठीक तर आहेस ना. आणि तेवढ्यातच ती म्हणत असते, हो मी ठीक आहे, काय झालेलं आहे तू बोल ना. तेवढ्यातच आता ती म्हणत असते, नाही ग, जास्त असं काही नाही, पण एक महत्वाची गोष्ट होती. मला असं वाटतंय की तू खूपच जास्त अपसेट आहेस. मग एक काम करतेस का, तू इथे एकदा बोलून घेतेस का. तेव्हाच ती म्हणत असते, नाही बोलायचे मला कोणाशीच. आणि तेव्हाच आता ईश्वरी एवढी शांत असते की तिला काय चाललंय हे कळतच नाही. तेवढ्यातच नम्रता म्हणत असते, पण मला असं वाटतंय की तू एकदा अर्णव सरांशी बोलून घ्यावं. आणि त्याचबरोबर इथे आता ती म्हणत असते, नाही मी कोणाशीच काही बोलणार नाहीये. तू बघितलंस ना बाबांनी कसं सगळं काही केलेलं आहे. आणि त्याचबरोबर अर्णव सर इथे बाबांशी सुद्धा कशा पद्धतीने उद्धटपणे वागत होते, त्यामुळे मला आता नाही कोणाशीच बोलायचं नाहीये, असाच इथे आता ते विचार करत असते. त्यावरच आता नम्रता खूपच मोठ्या टेन्शनमध्ये हल्ली असते की हे सगळं अशा पद्धतीने झालेलं आहे. तर आता इकडे अर्णव खूप टेन्शनमध्ये असतो. बाहेर अंगणामध्ये दोघे मामभाचे इथे असतात. आणि तेव्हाच आता अर्णव झालेला प्रकार सगळा सांगतो. तो म्हणत असतो, काही जरी झालं तरी सुद्धा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ईश्वरीला सांगायला पाहिजेत. ईश्वरीला ह्या सगळ्या गोष्टींपासून आपण लांब करायला पाहिजे. आणि त्याचबरोबर आता मामा म्हणत असतात, मग काय करायचं आहे. तेव्हाच अर्णव म्हणत असतो, मी सतत कंटिन्यू फोन करतोय पण फोन काही लागत नाही, बहुतेक माझा नंबर ब्लॉक केलेला आहे. तेव्हाच मामा म्हणत असतात, पण काय करावं, एक काम केलं तर मी माझ्या फोनवरून जर फोन लावून पाहिला तर. तेव्हाच अर्णव म्हणत असतो, हो मामा नक्कीच, मला सुद्धा अगदीच तसंच वाटत आहे. जर तुम्ही तुमच्या फोनवरून फोन लावला तर मग बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह होतील आणि सगळं काही व्यवस्थित होईल असं मला वाटतंय. तेवढ्यातच आता इकडे लगेचच मामा त्यांचा फोन घेतात आणि त्यांचा फोन घेतल्यानंतर स्वतःच्या फोनवरूनच ते ईश्वरीला फोन करत असतात. आता ईश्वरी तो फोन पाहते आणि फोन पाहिल्यामुळे ती विचार करत असते, अच्छा म्हणजे ह्यांचा फोन आता कशासाठी आला असेल हे तर तिला समजतं. आणि ती विचार करत असते की मामा तुम्ही आता जर फोन केला असेल आणि तुम्ही जर म्हणत असाल की मी इथे आहे आणि अर्णवला तुझ्याशी बोलायचं आहे तर प्लीज तुम्ही त्यांना अजिबातच फोन वगैरे देऊ नका, मला त्यांच्याशी काहीच बोलायचं नाही. त्यावर मामा म्हणत असतात, अगं ईश्वरी जर ऐकून तरी घेत, त्याला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचंय. पण ईश्वरी म्हणत असते की पण मामा नाही, मला काहीच बोलायचं नाहीये, प्लीज तुम्ही त्यांच्याकडे अजिबातच इथे फोन देऊ नका. ह्या सगळ्या गोष्टी आता इथे बोलल्यावर लगेचच इथे ती फोन कट करण्याचा प्रयत्न करत असते. पण मामा तिला समजवण्याचा प्रयत्न करतात, पण इथं आतापर्यंत तरी तिनं काहीच मामाचं ऐकलेलं सुद्धा नसतं. आणि इथे आता मामा म्हणत असतात, फोन तिने कट केलाय आणि बहुतेक आता पुन्हा फोन लागणार सुद्धा नाहीये. आणि त्याचसोबत इथे जो काही अर्णव आहे तो म्हणत असतो, पण आता काय करायचं, मला असं वाटतंय ह्या राकेशपासून त्याला आपण दूर केलंच पाहिजे, ह्या राकेशपासून तिला आपण वाचवलंच पाहिजे,
सेव्ह केलं पाहिजे. म्हणूनच मामा म्हणतात मग आता काय करायचं, तुझा नंबर ब्लॉक, माझा नंबर ब्लॉक. आणि तेव्हाच आता अर्णव म्हणत असतो मला तर हे सुद्धा कळत नाही की ती ऐकून का घेत नाहीये. मामा मला खूप काळजी वाटत आहे, जे ताई बाबतीत झालंय ते सगळं तिच्या बाबतीत व्हायला नकोय. आणि त्याच बद्दल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता जर हे सगळं काही त्यांना समजलं आणि ते जर इथे आले आणि त्यांनी जाब विचारायला इथे जर आले आणि त्यांना समजलं किंवा लावण्याला जर अंजलीला जर आपल्याला ही गोष्ट समजली की राकेशने ईश्वरीला फसवण्याचा प्रयत्न केला होता किंवा राकेशचं जे काही रूप आहे ते जर इथे अंजली समोर आलं तर मग काय करायचं असंच ते विचार करतायत. मग मला असं वाटतंय की मी नक्कीच आता इथे ईश्वरीला मेसेज करतो. ते मोबाईल घेतात, तिला मेसेज करण्याचा प्रयत्न करतात, पण मेसेज अनसेंड येत असतं कारण तिने आता लगेचच मामाचा नंबर सुद्धा ब्लॉक केलेला आहे. आता मामाचा नंबर ब्लॉक केल्यानंतर अर्णवला तर खूपच मोठा धक्का बसतो. विचार करत असतो अरे पण एवढं काय झालेलं आहे. तेव्हाच मामा म्हणत असतात अरे पण ती खूप जास्त दुखावलेली आहे आणि त्यामुळेच तिने हा जो काही नंबर आहे तो सुद्धा इथे ब्लॉक केलेला आहे. असंच आता इथे मामा बोलत असतात. आता मामा ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर इकडे दुसऱ्या बाजूला लावण्या जो काही इथे फोनवर झालेला प्रकार होता आणि तो फोनवर झालेल्या प्रकारामुळे लगेचच आता इथे ती वल्लरीला भेटायला आलेली असते. वल्लरीला भेटायला आल्याच्या नंतर वल्लरी तिला म्हणत असते लावण्या हे सगळं काय चाललेलं आहे आणि त्याचबरोबर तुला जरा थोडीशी काळजी सुद्धा घ्यायला हवी. त्यावरच आता लावण्य म्हणत असते पण काय झालेलं आहे. तेव्हा ती म्हणत असते हे बघ तुला एक गोष्ट समजायला हवी आणि ती म्हणजेच की जास्त आता ताईपणा करू नकोस आणि तू इंदोरचं का बरं डेस्टिनेशन लोकेशनचं काढलेलं आहेस, तिथं काढण्याची काहीच गरज नव्हती. आणि तेव्हाच आता इथे तो सतत इथे ती मिस इंदोर इथे करत असते. आणि त्याचबरोबर मग काय करायला हवं आणि ह्या अर्णवच्या ह्या सगळ्या काही गोष्टी कधी बंद होणार आहेत मला कळत नाही. आणि तेव्हाच तू आता काळजी करू नकोस, लवकरात लवकरच आता साखरपुडा झालेला आहे आणि लवकरच सगळं काही आपल्याला उरकून टाकायचं आहे. तेवढ्यातच तिथे राकेश येतो आणि राकेश मुद्दामूनच तिला म्हणत असतो काय मग कुठंपर्यंत आलेली आहे तयारी, त्याचसोबत सगळं काही काय चाललेलं आहे हे मला कळेल का. आणि तेव्हाच आता मामी म्हणत असतात पण काय हो तुम्हाला इथे अर्णव आणि लावण्याच्या लग्नाची खूपच घाई लागलेली आहे, हे सगळं काही काय आहे जरा मला कळेल का. त्यावरच आता इथे तो म्हणत असतो का बरं घाई नसावी, जर त्याचं लग्न लागलं तर सगळं मार्गी लागणारच आहे ना. आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की काही जरी झालं तरी तो माझा एकुलता एक आणि त्याचबरोबर लाडका इथे मेहुणा आहे ना. आणि तेवढ्यातच आजी तिथे येतात. आजी तिथे आल्याबरोबरच लावण्या लगेचच त्यांच्या पाया पडत असते आणि लावण्या त्यांच्या पाया पडल्याच्या नंतर आता इथे जी काही अंजली आहे, अंजली खूप काही जावई बापूंसाठी करत असते. आणि तेव्हाच आजी म्हणत असतात बघ आमची अंजली किती काही काही जावई बापूंसाठी करते. तेव्हाच लावण्या एक गोष्ट लक्षात ठेव, तुला सुद्धा लग्न झाल्यावर हे सगळं काही अर्णवसाठी करायचं आहे, काय करशील ना. तेव्हाच आता इथे लावण्या म्हणत असते हो तर करणारच ना, का नाही करणार बरं, नक्कीच मी ह्या सगळ्या गोष्टी इथे अर्णवसाठी नक्कीच करेल ना. असंच आता इथे ती बोलते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर आता इकडे जी काही वल्लरी आहे ती मात्र खूप जास्त खुश झालेली असते कारण फायनली इथे आता आजींनी इथे तिला सून म्हणून स्वीकारलेलं असतं. आणि त्याचबरोबर सून म्हणून स्वीकारल्याच्या नंतर इथे आता दुसऱ्या बाजूला इकडे ईश्वरी आणि त्याचबरोबर नम्रता मस्त चहा पीत बसलेल्या असतात कारण थंडीचे दिवस असतात. आणि तेव्हाच ईश्वरीचा फोन वाजतो. आता ईश्वरीचा फोन वाजल्याबरोबरच समोरून एक व्यक्ती बोलत असते आणि ती व्यक्ती म्हणत असते नमस्कार, लास्ट टाइम माझ्या बायकोने तुमच्याकडून एक खूप मोठी ऑर्डर घेतली होती आणि खूप मोठी ऑर्डर घेतल्या असल्या कारणाने मला सुद्धा आता तुम्हाला एक खूप मोठी ऑर्डर द्यायची आहे आणि ती बल्कची आहे. तेवढ्यातच आता ईश्वरी म्हणत असते बरं ठीक आहे, मग एक काम करा, तुम्ही ना इथे आमच्या इथे येऊन आम्हाला भेटून जा किंवा तुम्ही तुमची ऑर्डर बुक करून जा. तेवढ्यातच आता ती लोक म्हणत असतात नाही ते शक्य नाहीये, मला फोनवरच तुम्हाला सगळं काही सांगावं लागणार आहे कारण तुम्ही जर फोनवर आमच्याशी हे सगळं काही ठरवलं तर बरं होईल कारण मला तिथे येण्यासाठी वेळ नाहीये. असंच आता इथे ती बोलत असते. तेवढ्यातच आता ईश्वरी म्हणत असते पण तुम्ही जर येऊन भेटून गेला असतात तर बरं झालं असतं. आणि तेव्हाच इथे तो म्हणत असतो नाही त्याची काहीच गरज नाहीये, तुम्ही मला काही फोटोज वगैरे काही पाठवले तरी सुद्धा चालेल. आणि तेवढ्यातच ईश्वू म्हणत असते बरं चालेल ना ठीक आहे. असं म्हणूनच आता ईश्वरीला खूपच मोठी ऑर्डर मिळालेली असते. आणि तेव्हा आता इथे नम्रता म्हणत असते ही जरी ऑर्डर आपल्याला इथे मिळालेली असली तरी सुद्धा तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का की आपल्याला आई आणि त्याचबरोबर बाबा घराच्या बाहेर कसे बरं पडू देतील आणि आपण घरातून नाही जाऊ शकत. आता ईश्वरी म्हणत असते पण क्लाउड किचनचं स्वप्न आहे माझं, त्यामुळे आपल्याला घरातून तर बाहेर जावंच लागणार आहे ना. आणि तेवढ्यातच आता इथे सुप्रिया आलेली असते.
सुप्रिया आल्यानंतर ती म्हणत असते, काय चाललेलं आहे आणि तुम्ही दोघी कुठे निघालेला आहात? तेवढ्यातच ती म्हणत असते, अगं आई असं काय करतेस, आम्हाला खूप मोठी ऑर्डर आलेली आहे आणि तेव्हाच ती ऑर्डर आम्हाला घ्यावीच लागणार आहे. आणि लगेचच आता इथे ईश्वरी म्हणत असते, आई प्लीज नाही म्हणू नकोस ना गं, जावं तर लागणारच आहे ना. आणि तेव्हा जावं लागणार आहे ही गोष्ट बोलल्यानंतर आता ठीक आहे, मी तुम्हाला एकाच अटीवर सोडणार आहे आणि जर तुम्ही ते सगळं तुम्हाला मान्य असेल तरच मी तुम्हाला सोडेल. आणि तेव्हा इथे स्वतःची काळजी घ्यायची आहे. आणि तेव्हाच आता ईश्वरीला सोडल्याच्या नंतर इथे ती खूपच जास्त खुश झालेली असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला जो काही इथे मामाचाच तो चेला असतो, म्हणजे मामानेच ईश्वरीला ऑर्डर द्यायला सांगितलेली असते आणि असंही सांगितलेलं असतं की तुम्ही मला एका कॉफी शॉपमध्ये येऊन भेटा, मला तुमच्या क्लाउड किचनवरती यायला जमणार नाही. तेव्हा ईश्वरी हो बोललेली असते. आणि आता मामाला लगेच त्या खबरेने असं सांगितलेलं असतं की ईश्वरी ही क्लाउड किचनकडे येण्यासाठी तयार झालेली आहे. असं म्हणूनच आता लगेचच इकडे जो राकेश आहे, राकेशचा जो प्लॅन असतो तो मात्र इथे सक्सेस होत असतो. कारण आता इथे ती क्लाउड किचन कडे न येता इथे कॉफी शॉपमध्ये येणार आहे. आणि तेव्हा राकेशला इथे ते क्लू मिळालेले असतात. तो विचार करत असतो, अरे वा, एकच नंबर. इथे मामा आणि भाच्याला मी एवढा हलक्यात वाटलो का? त्यांना असं वाटतं का की खरंच मी सगळं काही हलक्यात घेईल आणि त्यांनी मला एवढं हलक्यात घेतले का? त्यांनी आणखी मला इथे समजूनच घेतलं नाही की मी नेमका कोण आहे आणि काय आहे ते. त्यांना ही गोष्ट लवकरच समजायला हवी असाच इथे तो विचार करत असतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता इथे ती ज्या पद्धतीने तिथे येणार आहे, म्हणजेच की कॉफी शॉपमध्ये, आता तिथे तर धमाका हा झालाच पाहिजे आणि तो धमाका पाहण्यासाठी आपल्याला तर तिथे गेलंच पाहिजे. आता खरी मामा भाच्याची मजा येणार आहे. असं म्हणूनच इथे राकेश खुनशी हसत असतो. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण उद्याच्या भागामध्ये आपण असं पाहत आहोत की आता अर्णव ईशूला भेटायला गेलेला असतो आणि तो राकेशबद्दल सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आता इकडे राकेशने तिच्या बाबांना सगळं काही सांगितलेलं असतं आणि ईश्वरी इथे अर्णवला भेटायला गेलेली आहे. तेवढ्यातच तिथे गेल्यानंतर तिचे बाबा त्याच्यावर खूप चिडतात आणि चिडल्याच्या नंतर आता अर्णव ईश्वरीचा हात पकडत असतो. तेवढ्यातच ईशूचे बाबा अर्णवच्या कानाखाली वाजवतात आणि कानाखाली वाजवल्याच्या नंतर आता इथे खूपच मोठा स्फोट झालेला इथे पाहायला दिसत आहे. तर पाहत राहा तू हिरे माझा.